ठिकाणी लक्ष द्या। श्री मुक्ताई वीरसेवा प्रतिष्ठान प्रबोधन प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र तालुका शिरूर जिल्हा पुणे इथले प्रबोधनकार श्री ज्ञानेश्वर मिडगुले पत्रकार यांचे सहकारी सन्माननीय दत्तात्रय भुजबळ सर यांचं या आपल्या ज्ञानदीप विद्यालयामध्ये एक प्रबोधन अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। सर्वप्रथम मी दत्तात्रय भुजबळ यांचं विद्यालयाचे मुख्याध्यापक, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका वृंद आणि कर्मचारी वृंद आणि आपण सर्व विद्यार्थी यांच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष मनस्वी स्वागत या ठिकाणी करतो आणि मुख्याध्यापक यांच्या परवानगीनं मी त्यांना आपलं प्रबोधन सुरू करण्याची विनंती करतो। आपण सर्वांनी शांततेनं त्यांचं प्रबोधन या ठिकाणी ऐकायचं आहे। श्री मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र तालुका शिरूर जिल्हा पुणे इथले प्रबोधनकार आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आपण शांततेने त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे। संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळलेल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारे, जागा यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, ही दुपार रोज यावी माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा। ज्ञानदीप विद्यालयाचे गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। फळा फुलांचा मळा पाहिजे, फळा फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा वारी सोहळाही पाहिजे। गावात मंदिरं कमी असली तरी चालतील पण सुंदर अशी एक शाळा पाहिजे। अशा तुमच्या सुंदर अशा शाळेतील तुम्हा सुंदर अशा मुलांना तुमचं जीवन सुंदर व्हावं यासाठी काहीतरी सांगण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे मी तुमच्या समोर उभा आहे। मुलांनो, खरं तर सर आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा ही 15, 16, 12, 13 ची पिढी हुशार आहे। पण भानगड काय झाले, ती जरा जास्तच हुशार आहे। जे चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाहीत। बघा, संतांचे अभंग, संतांचे विचार आणि संतांच्या वाङ्मयामध्ये मुलांनो फक्त अभंग नाही, पदे ओवे दोह्या श्लोक गवळण भारूड याच्या चाली चांगल्या असतात, याचा अर्थ चांगला असतो, पण तो आपल्या डोक्यामध्ये बसत नाही। आपल्या डोक्यातली ती शांताबाई गेली, आला बाबूराव। आता मला सांगा मुलांनो, संतांचे अभंग आज 700 वर्षानंतरही ताजे तवाने वाटतात। गावामध्ये भजन कीर्तन हरिपाठ परिपाठ प्रवचन गायले जातात। बघा, रूप पाहत आलोचने देवाच्या द्वारे सुंदर ते ध्यान अवघाची संसार जे का रंगले गांजले। 700 वर्षानंतरही हे प्रत्येक गावामध्ये गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात। पण ते डीजेचं गाणं, सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं, टीव्हीतलं गाणं एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं। मला सांगा मुलांनो, दुसऱ्या वर्षी ती शांताबाई दिसली का तुम्हाला? दुसऱ्या वर्षी आमचा आला बाबूराव, बाबूराव दिसला का परत मग आवाज वाढव डीजे, म्हणजे डीजेचं गाणं एकच वर्ष येतं, एवढं जोरात वाजतं, आपलं डोकं बधीर करतं आणि ते आपण ऐकतो। पण संतांचे अभंग आज प्रत्येक वर्षी प्रत्येक गावामध्ये कीर्तन भजन परिपाठ गायले जातात। तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं? कीर्तनाला किती जण जातात? सगळे जातात, मी बघितलं। तुम्ही मागे नका बघू,
तुम्ही सगळ्यांना मी एकदा बघितलं बघा, काल्याचं कीर्तन झालं होतं आणि दुपारी तुम्ही लाईन मध्ये होता. कशाला? भोजन. मुलांना भोजन आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना, एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत आपल्या पोटात राहील. उद्या सकाळी गुडुडगुम गेट आउट करणार आहे 2 वर्ष. पण एखाद्या अभंगाचा बघा, कीर्तनातून, प्रवचनातून, हरिपाठातून एखाद्या अभंगाचा अर्थ तुम्हाला जर कळला, बघा हरिपाठ छोटासा हरिपाठ असतो आणि त्याच्यामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. काय अभंग आहे? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा म्हणजे कोणाचा म्हटलंय? अवघाची संसार कोणाचा म्हटलंय? बाई आपल्या घरातला म्हटलंय का? पप्पा, मम्मी, गुड्डी, नुड्डू, चौघांचा म्हटलंय का? अख्ख्या विश्वाचा. काय अर्थ होतो? अख्ख्या विश्वाचा म्हणजे जगाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे आपल्या मृत्यू, पाताळ तिन्ही लोकांमध्ये आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही. मला माहिती आहे तुम्हाला अभ्यास भरपूर असतो, अभ्यास आहे तुम्हाला, पण वेळ काढून तुम्ही गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी मोठा ग्रंथ उचकटणार नाहीत. परंतु छोटासा हरिपाठ असतो 5-7 रुपयाचा आणि त्याच्यामध्ये हा 38 नंबरचा अभंग आहे. हा एक अभंग डोक्यामध्ये घ्या. अवघाची संसार. मी म्हणतो जगाचा संसार सुखाचा करायचा आहे हे आपल्याला नाही जरी कळलं, स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढा अर्थ कळला तरी फार झालं. दुसरं बघा, एक मीराबाईचं भजन होतं. मीराबाई नाव ऐकलं का? का फक्त शांताबाईचं ऐकलं? मीराबाई कोण होती? संत मीराबाई संत होती आणि ती श्रीकृष्णाची असीम भक्त होती. इतकी मन लावून गोडी होती त्याला भक्तीची. बघा मीराबाईचं एक भजन होतं. मीराबाईचं भजन होतं, त्यातल्या 2 ओळी तुम्ही पाठीमागं म्हणायच्या आणि त्या ओळींचा अर्थ काय होतोय तो फक्त डोक्यात घ्यायचा आणि त्या अर्थाप्रमाणे जर तुम्ही वागलात, तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. कारण माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होतो. किती प्रकारे? एक शिकून म्हणजे आता तुम्ही शिक्षण, आणि दुसरा सवरून. सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक संस्कारित शब्दामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होतो. हा विश्वास देऊनच जाणार आहे. बघा मीराबाईचं भजन होतं, जैसी लागी लगन म्हणा, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन. लगन म्हणजे आवड, गोडी, बरोबर. जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासात मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले बाळ्या घालू का गोळ्या, असं म्हणणार आहे का? लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, शिक्षक होऊ नको, कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहेत आणि ते शत्रू तुमच्या आतमध्ये आहेत. कोणते शत्रू आहेत? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा कोणता? आळस. कंटाळा. हुशार आहे तुम्ही, तुम्हाला सगळं कळतंय पण वळत नाही. आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केलं तर काय, सर थोडेसे रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, आपले शत्रू पहिले बाहेर काढा. काय होतं, एखादी मुलींना व्यसन लागत नाही, पण मुलींना कोणतं व्यसन? एखादी मुलगी काय करते, रात्री 7 ते 7:30, 8 ते 8:30
सारखी कुठंतरी टोळू टोळू बघत बसते आणि अभ्यास गृहपाठ होमवर्क राहिला बाजूला आणि ती सारखी कुठंतरी टकलावर म्हणते तुझ्यात जीव रंगला. कशा जीव रंगला? मग सांगा बघा. आळस कंटाळा हे आपले शत्रू झाले, पण तुमचे काय दुश्मन आहेत आणि ते तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. ज्ञानी म्हणजे जीवापेक्षाही प्रिय, तुम्हाला फार आवडतात, आयुष्यात तुम्हाला मोठं होऊन देणार नाही. पहिला तो टीव्ही. काय मालिका असतात मुलींनो, मालिकाची स्टोरी काय असते? स्टोरी ह्या बाईनं त्या बाईची खोडी कशी करायची आणि तिनं कुरघोडी कशी करायची, याच्या पलीकडे काय असतं का? मग कशाला बघायच्या मालिका? अभ्यासगृहपाठ तुम्हाला आता बघा. हा तुमचा महत्वाचा प्रवास आहे. कारण आपण देवानं आपल्याला कोणत्या घरात जन्म द्यायचा, देवानं आपल्याला कोणता रंग द्यायचा हे आपल्या हातात नसतं. बघा बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं, अरे मी काळा, मी गुटखा, मी लुकडा, मी मुंगळा. प्रत्येक जण मोठा होणार, काळा मोठा होणार, त्याच्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे का भारताच्या राष्ट्रपती त्यांचं नाव काय आहे? काय? नरेंद्र मोदी नाही, त्यांच्या डोक्यातलेच बसले. काय नाव? द्रौपदी मुर्मू. मला सांगा मुलींनो, त्यांचा रंग फार गोरा आहे का? कोणत्या घराने जन्मल्या, कोणत्या जाती जन्मल्या? गरिबाच्या घरात जन्मलेली, आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या-7व्या वर्षी तिचे आई वडील खाणीत काम करायचे, खाण गाडली गेली, आई वडील नव्हते आणि मग पुढे अनाथ आश्रमात शिकली. इतकी मन लावून शिकली, इतकी मन लावून शिकली, कारण त्यावेळेला तिचं मन फायबल करायला टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. मन लावून शिकली मुलींनो. आणि मास्टर डिग्री नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहेत. तिला राष्ट्रपती बनवलं. ते तिचा कलर पाहून नाही, तिची जात पाहून नाही, तिचं टॅलेंट पाहून. मग आपण कोणत्या घराण्यात जन्मलो याच्यावर काही नाही. आपण आत्ताचा प्रवास शिकून सवरून कसं मोठं व्हायचं नक्की तुमच्या हातामध्ये आहे. बघा, एक तुम्ही तर माहिती आहे, सचिन तेंडुलकर नाव ऐकलंय का? शिक्षण कितवी आहे? शिक्षण नॉन मॅट्रिक. पीटी उषा नाव ऐकलंय का? किती शिक्षण आहे? तसंच मग पीटी उषा बघा. पीटी उषा कोणत्या जातीत जन्मली? तामिळनाडू मधल्या आदिवासी समाजातली एक मुलगी. कोण झाली? धावपटू झाली. पण ती काय एकदम झाली का? अहो, तिला तर शाळेतच यायचं नव्हतं. सारखी 8 दिवस दांड्या मारायची. गुरुजींना पाठवलं, मुख्याध्यापकांनी गुरुजींना पाठवलं. ही 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही मुलगी 15 दिवस झालं शाळेत नाही. जा काय भानगडे बघा. आणि मग गुरुजी सायकलवर निघाले. गुरुजी गेले, घरी नव्हती आणि त्यांनी सांगितलं इकडे शेरडाकडे गेली. गुरुजी तिकडे गेले. तिनं गुरुजींना पाहिलं. गुरुजी सायकलवर आपल्या जवळ येतात पाहिलं आणि ती पोरगी जे तंगाट पळाली, चिंगाट पळाली, डोंगरावर जाऊन बसली गुरुजींना भिवून. आता गुरुजींनी पाहिलं, पाहतच राहिले गुरुजी. अरे पोरगी एका सैतान हैवान वाऱ्यासारखी पळाली. आणि मग गुरुजींनी तिच्यातला गुण हेरला. गुरुजी पहिले घरी गेले, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ गुरुजी त्या मुलीच्या घरी गेले. तिच्या बापाला म्हटले, हिला शाळेत पाठवा, हिला अभ्यासाचा कंटाळा आहे ना, असू द्या शाळेत पाठवा. आणि मग तिला शाळेत पाठवलं. मुलींनो, पहिल्या दिवशी तिचा आवडीचा म्हणजे तिला जे येत होतं अभ्यासाच्या ऐवजी प्रार्थना झाली. आणि सरांना माहित असतं कोण मुलगा काय बनू शकतो. त्यांनी खेळाचा पिरियड घेतला. खेळामध्ये स्पर्धा घेतल्या, लांब उडी, उंच उडी आणि रनिंग. सगळ्यामध्ये बघा, लांब उडी उंच उडीमध्ये नाही, पण रनिंग मध्ये ती 7वीची मुलगी 10वीच्या मुलीपेक्षा जास्त पळाली, पहिला नंबर आला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. गुरुजींनी शाबासकी दिली आणि तिला 10 रुपये बक्षीस दिले. 10 रुपये म्हणजे त्यावेळेला आता 2 कुरकुरे येतात फक्त. त्यावेळेला 200 रुपये किंमत होती त्याची. आणि मग तिला फार बरं वाटलं. शाबाशीची थाप दिली शिक्षकांनी. आणि ती मुलगी मग तिला अभ्यासाची त्या मीराबाई सारखी गोडी लागली आणि मन लावून अभ्यास करायला लागली. काही येत नव्हतं. 7वीला पास झाली. 7वी पर्यंत चढवतच नेलं होतं.
7वीला पास झाली आणि मग 8वीला गेली. 8वीला गेल्याच्या नंतर ज्या स्पर्धा होत्या तालुक्यामध्ये शाळेचा संघ पाठवला आणि त्या संघाला तिनं सुवर्ण पदक मिळवून दिलं. 8वीला गेली. 9वी मध्ये तिला जिल्ह्यावर पाठवलं. 9वीला जिल्ह्यामध्ये पदक मिळवलं. 10वीच्या मुलीपेक्षा ती मुलगी 16 वयोगटामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. नंतर 10वीला असताना तामिळनाडूची स्पर्धा झाली. तामिळनाडूमध्ये काझिकोडमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्या 16 वर्षाच्या मुलीला सुवर्ण पदक मिळालं आणि तिला त्या वेळेला तिला 1 लाख रुपये बक्षीस मिळाले. त्याच्यानंतर 10वीला त्याच्यामुळं प्रॅक्टिस करता करता ती फेल झाली. पण तिनं हार नाही मानली. तिनं 10वीची तयारी करायला लागली. म्हणजे 2 विषय राहिलेत ना, ते 2 विषय देऊ. परंतु पुढच्या वर्षी जी स्पर्धा झाली होती ऑलिम्पिकची, सगळ्या देशाचे संघ येतात आणि त्यांची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये तिला चीनमध्ये पाठवलं, बेजिंगमध्ये. परंतु मुलींनो फक्त 9 सेकंदानं तिचं पदक हुकलं. किती सेकंदानं? तिनं हार नाही मानली. नापास झाली, हार नाही मानली. पदक हार नाही मानली. ती सराव करायला लागली, अभ्यास करायला लागली. एका बाजूला अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिस करायला लागली. रोज ह्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर, परत 5 किलोमीटर, 2-3 महिने सारखी प्रॅक्टिस केली. पण तिला 9 सेकंद तुटत नव्हते. 9 सेकंद कारण घड्याळ लावून पडायची, तुटत नव्हते. पण एक दिवशी चमत्कार झाला. जशी ह्या गावातून ती पलीकडल्या गावात पोहोचली चौकात आणि तिथून माघारी फिरली, त्याच वेळेला त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची भांडणं पाहिली का कशी गुराखतात? गुरखतात ना. गुरखत होती कुत्री, एकमेकावर भांडणं चालू होती. एक कुत्र तिच्या बाजूला आलं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागे पळाली. तिला असं वाटलं का ही कुत्री माझ्या मागे लागली. आणि मग त्या कुत्र्याच्या भ्याने जे चिंगाट पळाली, तंगाट पळाली, मुंगाट पळाली. 9 सेकंद 16 घड्याळ लावलेलं होतं, 15 सेकंद तोडले त्या दिवशी. आणि मुलींनो दुसऱ्या वर्षी जी स्पर्धा झाली UK मध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये, त्या स्पर्धेमध्ये 17 वर्षाच्या त्या मुलीनं भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आणि 1 कोटी रुपये मिळाले तिला. किती? मग असं काय नाही, मार्क कमी आहे घाबरायचं नाही. अनेक मार्ग आहेत शिक्षणाचे. कला, संगीत, क्रीडा, बरंच का. गोळाफेक, भालाफेक, बुद्धिबळ. जो बारीक आहे शरीराने त्याने बुद्धी चालवायची. बुद्धिबळातल्या आपल्या एकाला कितीतरी कोट्यावधी रुपये मिळाले. अनेक मार्ग आहेत, पण तुम्ही अभ्यास करायचा. मार्क जास्त 40चे 50%, 50चे 60% होतील, त्यासाठी प्रयत्न नक्की करायचा. हार मानायची नाही, जशी तिनं मारली नव्हती. मुलांना असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कोशिश केली, प्रयत्न केला, अभ्यास केला तर कधीच हार होणार नाही. बघा एक ते भक्तिगीत आहे. जैसे जाचे कर्म तैसे फळ दे रे ईश्वर. जगी जीवनाचे सार, म्हणजे जीवनाचे सार. जसं आपण कर्म करतो तसंच आपल्याला फळ मिळणार आहे. बरोबर. आपण अभ्यास केला तर मार्क मिळणार आहे. बरोबर. शिक्षक जर शाळेत आले, घरी राहिले तर शिक्षकांना पगार मिळणार आहे का? तुम्ही जर अभ्यास नाही केला तर तुम्हाला मार्क कमी पडणार आहेत ना. कर्म करो तो फल मिळता है. कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना गहरा अधिक हो कुआ, उतना मीठा जल मिलता है. जीवन के हर कठीण प्रश्न का जीवन में ही हल मिलता है. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्याच जीवनामध्ये आहे. तुम्हाला मी काय असं मोठं तत्वज्ञान सांगणार नाही. तुम्हाला तुमची आजी लहानपणी एक गोष्ट सांगायची बघा. 2 लहान पाळण्याची शर्यत लागते, त्यातला एक जण जिंकतो. कोण जिंकतो? हा, चपळ कोण होता? मग कासव का जिंकला? बरोबर, तो थांबला नाही, त्याला आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? बरोबर. त्या कासवाप्रमाणे नियमित रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. बरोबर. दुसरा एक प्राणी, सगळ्यात लहान प्राणी कोणता? मुंगी. बरोबर. मुंग्या शिस्तीमध्ये असतात बघा. तुम्ही पाहिले का मुंग्या लाईन मध्ये असतात.
अशा इकडे तिकडे वाकड्या तिकडे पळत नाहीत. लाईन मध्ये शिस्तीमध्ये घराच्या बाहेर बाहेर घरात कोपऱ्याला बाहेर शेतामध्ये पडलेलं धान्य आपल्या पाठीवर घेतात, वर नेतात. पहिली घरं मातीची होती, कुठेतरी कोपऱ्यामध्ये वर घर असायचं. ज्वारीचा कण मुंगीच्या वजनापेक्षा डबल वजनाचा आपल्या पाठीवर घेऊन वर चढताना बऱ्याच वेळा त्या भारानं पडतात, परत खाली येतात, परत खाली येऊन सगळं धान्य गोळा करून त्या आपल्या बेळामध्ये साठा करतात. आता मला सांगा मुलींनो, मुंग्या आपल्या बेळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? का? बरोबर आहे. काय म्हटली? आता कोणतरी बोलली बघा, बरोबर बोलली. का करतात? मुंग्या आपल्या बिळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? बघा, आपण कधीही कुठेही धान्य आणू शकतो, तसं मुंग्यांना प्रत्येक वेळेला बाहेर जाता येत नाही. पावसाळ्यामध्ये, बरोबर ना? पावसाळ्यामध्ये ती मुलगी बोलली होती. पावसाळ्यामध्ये बघा, आपलं धान्य संपलं, आपण छत्री घेतो, किराणात जातो, धान्य आणतो, स्वयंपाक करतो, खातो. पण मुंग्याचं जर धान्य संपलं तर अचानक त्या जर सगळ्या बाहेर पडल्या आणि तेवढ्यामध्ये जर धो पाऊस आला, पुराचा लोंढा आला, अख्ख्या मुंग्या वाहून जातील, म्हणजे मरून जातील. मग त्या मुंगीप्रमाणे तिच्यापासून आपण काय शिकायचं? आपल्याला कशा साठा करायचा? इथं ज्ञानाचा, बरोबर, विद्येचा, ज्ञानाचा. मुलांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे, जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली, एखादा 2 ठोके मारून गाठून काढून घेऊ शकतो. परंतु तुमच्या डोक्यामध्ये एखादा अभंग, एखादी कविता जर असली तर कोणीही काढून घेऊ शकत नाही. कारण पैशाचं रक्षण करायला ज्ञान लागतं. पण कोणताही श्रीमंत माणूस, कोणताही करोडपती माणूस ज्ञानी, गुणी आणि सुखी होऊ शकत नाही. पण कोणताही गरीब विद्यार्थी ज्ञानी, गुणी आणि करोडपती बनू शकतो, फक्त त्यानं मन लावून, त्या मीराबाईप्रमाणे. तर तुम्हाला मी जास्त तत्वज्ञान सांगणार नाही. मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? चिटी, बरोबर. इंग्लिशमध्ये आहे का? नन्ही चिटी जब दाना लेकर चढ़ती है, उभरती दीवारों से 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना ना अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की, मग तुम्ही प्रयत्न केला, अभ्यास केला, आयुष्यात तुमची हार होणार नाही. मुलांनो, तुमची पिढी फार हुशार आहे बघा. अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ चांगला असतो. 2 ओळी तुम्ही मागं म्हणा बघा. मी तुम्हाला 9वीला एक अभंग आहे बघा, धनाबाईचा, आहे का? कोणता अभंग आहे? घरीला पंढरीचा चोर, म्हणा. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, हो धरीला. मग बघा, 8वीला एक कविता आहे. 8वीला मला वाटतं CBSE पॅटर्न आहे काय नो. पहिल तो गे काऊ कोकता है, शकून गे माये सांगता है. ही नाही का 8वी तुम्हाला? माझ्या नातवाला आहे, तो इंग्लिश मिडियमला आहे. 8वीला, तो आता 10वीला गेलाय. पण एक 11वीला एक भारूड आहे बघा. 11वी ना आपल्याकडं भारूड, विंचू चावला. तुम्ही फक्त बघा, तुम्हाला पहिले एक उदाहरण सांगतो फक्त. तुम्ही संत दामाजी पंत नाव ऐकलंय? संत सावता महाराज ऐकले का? सावता महाराज कोण होते? संत होते. आरण त्यांचं गाव. पंढरपूर पासून फक्त 35 किलोमीटर. परंतु ते कधी पंढरपूरला आले नाही. आपल्या शेतामध्ये काम करता करता ते विठ्ठलाचं नाम करायचे. कामामध्ये काम, विठोबाचे नाम घ्यायचे, सारखे नामस्मरण करायचे. आणि त्याचा अभंग होता बघा. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला माळा, विठ्ठल पायी गोळीला गळा. सावता महाराज मोठ चालू करायचे, पाणी द्यायचे, कांदा मुळा भाजी लसूण कोथंबिरी पिकवायचे. आणि ते करता करता, काम करता करता ते विठ्ठलाचं नाव घ्यायचे. मोठ चालू करायचे. आता मोठ तुम्ही पाहिली नसेल, मोठ बघा,
पहिली विहीर मोठ असायची, बैल पुढे पळायची आणि मग मोठ माग आली का पाणी थारोळ्यामध्ये पळायचं आणि मोठ चालू करता करता ते मोठवरचं गाणं नाही म्हणायचे. मोठवरचं लय गाणं आहे वेगळं. चढ र शिरपा देवाची किरपा घरी येऊन छान र छान गाव मोठवरचं गाणं, गाव मोठवरचं गाणं. पण ते मोठवरचं गाणं नाही म्हणायचे. ते काय म्हणायचे, मोठ चालू केली का त्यांचं सुरू व्हायचं, तुम्ही टाळ्या वाजून माग म्हणायचं बरं का. त्यांचं मोठ चालू केली का सुरू व्हायचं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. एक मिनिट जरा मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. तुम्ही मोठ्याने टाळ्या वाजवल्या आणि जर जोरात विठ्ठल म्हणलं ना, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर काय होतं आणि टाळ्या वाजवल्या काय होतं. आयुष्यामध्ये बघा आपण बघतो, अरे 30 वर्षाचा माणूस त्याला अटॅक आला. अटॅक काय येतो, एखादी रक्तवाहिनी बंद होती, फक्त एखादी. का तर आयुष्यात हालचाल करायची नाही, आळस करायचं नाही, काम करायचं नाही, नुसतं झोपायचं, नुसता मोबाईल बघायचा, नुसता टीव्ही बघायचा. 30 वर्षाच्या मालकाला अटॅक आल्यावर 10-20 लाख खर्च होतो तरी माणूस वाचत नाही. पण तुम्ही जर आतापासूनच प्रॅक्टिस केली तर काय होईल ते नंतर सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, 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 विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, ज्याने जोरामध्ये टाळ्या वाजवल्या त्याच्या हाताला झिंजणी झाल्या का नाही? आणि ज्याने जोरात खरोखर विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर बघा, विठ्ठल म्हणल्यावर आपल्या पोटात हालचाल होते. म्हणजे आपल्या पोटामध्ये, अंतरंगामध्ये, हृदयामध्ये सगळ्या रक्तवाहिन्या कंप पावतात. आणि त्यावेळेला काय होतं, ज्या वेळेला जोरात आपल्या हाताला झिंजण्या होत्या, पोटातून कंपन निर्माण होतात, त्यावेळेला जर फक्त 10 मिनिट रोज अशी प्रॅक्टिस केली तर आयुष्यामध्ये तुम्हाला बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, चरबी, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, अटॅक येणारच नाही, येणारच नाही. मग म्हणून कामाची सवय ठेवा. इथं सफाई करा, घरी आई वडिलांचं काम करा, शेतात असलं शेतातलं काम करा. फक्त 2 वेळा घाम निघला पाहिजे. ज्यावेळेला घाम निघेल ना त्यावेळेस काहीच होणार नाही. मुलांनो, खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. आमची वारी पंढरीला निघाली. आता मला सांगा, सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला होता. कामामध्ये काम, विठोबाचे नाम. आपल्या कामामध्ये सावता महाराजांनी देव पाहिला. मग मला सांगा, सध्या तुमचा देव कशामध्ये आहे? टीव्ही मध्ये? बरोबर, हुशारा. मग त्या देवाची पूजा करा. आपल्या वाटाला जे काम आले ते प्रामाणिकपणे करणं याच्यातही देव आहे. आणि देव कुठं आहे माहितीये का? देव कुठं आहे? प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. बघा, आपल्या देशाची लोकसंख्या किती कोटी आहे? 140 कोटीच्या वर, बरोबर, 150 कोटी. त्यापैकी आपल्याकडे किती कोटी देव आहेत म्हणतात? 33 कोटी. 33 कोटी. 33 कोटी म्हणजे मुलांनो 33 कोटी नाही, 33 प्रकारची अशी संकल्पना आहे. परंतु आजही माझ्या मतानं आपल्या देशामध्ये जिथे जागते, हसते, खेळते 33 कोटी देव आहेत. आणि ते देव कुठे आहेत माहितीये का तुम्हाला? बरोबर, पण प्रत्येक माणसाच्या याच्यात नाही. एखादा दुष्ट आहे, एखादा राक्षस आहे, एखाद्या मुलीला छळतो, एखादा व्यभिचार करतो, अत्याचार करतो, अन्याय करतो, भ्रष्टाचार करतो, त्याच्यामध्ये देव नसतो. देव कोणामध्ये असतो? तो निष्पाप. बघा, आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर पोहोचलेली असताना त्यापैकी बरोबर सरकारी आकडेवारी त्या देवांची आहे. बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक,
निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्ही 33 कोटी तुम्ही विद्यार्थी, तुम्ही निष्पाप विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात. आणि तुमच्यातला देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या संत निळोबाराय दिंडीचा हा छोटासा प्रयत्न. ज्ञानी यांचा वाहतुक्याचा, ज्ञानी यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्याही रक्तात थोडा ईश्वरांचा अंश आहे. ना रावळी, ना रावळी, ना देवळी, ना रावळी, ना देवळी, ना कोणत्या विटेवा विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देवा. तुम्हीच खरे देव आहात. फक्त आयुष्यामध्ये आपलं देव पण हारू नका. आणि तुमच्यासाठी महत्वाचे 3 देव आहेत. बघा, फक्त 3च देव आहेत जे तुमचं भलं व्हावं, तुम्ही मोठं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं असं फक्त 3च जणांना वाटतं. कोण कोण? बघा, हुशार आहेत बरं का पोरं. पोरं हुशार आहे, हा खरं हुशार आहे. आई वडील आणि शिक्षक 3च लोकांना वाटतं तुम्ही भलं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही खूप मोठे व्हावे. शिक्षक रागवतात तुमच्याकडे, आई वडील रागवतात, पण ते तुमच्या भल्यासाठी, तुमचं चांगलं व्हावं. इतर कुणीही नाही. बघा, तुम्ही मोठे झाला, एखाद्या इंटरव्ह्यूला गेला, 100 लोक आली, ते 99 जण म्हणतील का मला नोकरी नको, यांना पाहिजे. म्हणजे जगातला कोणी तुमचं भलं चित्तत नाही, फक्त 3च लोक. मग 3 लोकांचं ऐका आणि एक काम कराल का? तुम्ही मोठं होण्यासाठी एक अर्धा मिनिटाची आयडिया सांगतो. फक्त अर्धा मिनिट लागतो. करणार का? मी काय तुम्हाला दुसरं काही सांगणार नाही. अर्धा मिनिट लागतं. बघा, मला सांगा, तुम्ही घरीहून निघताना मंदिरामध्ये देवाच्या पाया पडून किती जण येतात? ठीक आहे, 10-15% हात खाली करा, काय अडचण नाही. ज्यांना लांब आहे ना देऊळ नका जाऊ, ज्यांना जवळ आहे, कारण तुम्हाला शाळेत वेळेवर यायचं असतं त्यामुळं. बरं, मला सांगा, माझा प्रश्न असा आहे, घरी येऊन निघताना आई किंवा वडील जे घरामध्ये असतात किती जण पाया पडून येतात? हात वर करा. फक्त 4 जण. का? बाकीच्यांना हात नाहीत का? बाकीच्यांना हात कुणी दिले? जन्म कुणी दिला? तुम्हाला मोठं व्हायचंय का? खरोखर मोठं व्हायचं असेल हात खाली करा. तुम्हाला जर खरोखर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तर विठ्ठलाची आण घेऊन सांगतो, तुम्ही उद्यापासून फक्त अर्धा मिनिट लागतो. किती पाया पडायला वेळ लागतो? किती वेळ लागतो? अर्धा मिनिट. फक्त अर्धा मिनिट लागतो. घरी निघताना आई किंवा वडील जे असतील ना, जी तुम्हाला डबा देते, मला सांगा, तुम्ही दिवसभर जरी देवळामध्ये डोकं फोडून घेतलं, देव तुम्हाला एक बिस्किटचा पुडा देणार आहे का? नाही ना. आणि गाई तुम्हाला घरी निघताना तुमचं आवरून देते, वडील तुम्हाला खर्चासाठी पैसे उपलब्ध करून देतो, घामाच्या धारा गाळतो. मग आई किंवा वडील जे घरी असतील ना, घरी निघताना उद्यापासून पाया पडायला सुरुवात करा. आणि 8 दिवसानंतर बघा, तुम्ही 8 दिवसानंतर इफेक्ट बघा. तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती शहाणी झाली, आमचा मोन्यात किती गुणाचा आहे, रोज आमच्या पोरं पाया पडतात. शहाणी आमची पोरं, गुणी आमची बाळ. यांच्यासाठी एखादा आई वडील तुमचा कामधंदा करत नसेल, दारू पित असेल, तर तुम्ही जर गुणी वागायला लागला, फारच गुण दाखवले, तर ते तुमच्यासाठी दारू सोडतील, कामधंदा करायला लागतील, रक्ताचं पाणी करतील, हळाची काढ करतील, काबाड कष्ट करतील, घामाच्या धारा गाळतील, पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. म्हणून अर्धा मिनिट लागतो मुलांना, फक्त अर्धा मिनिट. मला सांगा, उद्यापासून कोण कोण पाया पडणार? धन्यवाद सर. एवढं जरी झालं, कारण अलीकडली पिढी फार हुशार, यांना सगळं करतं. हात खाली करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, प्रत्येक जण मोठा होणार. फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास. आता बघा, आपण फक्त संतांची अभंग, आपण पंढरीची वारी, आम्ही वारीला निघालोय. गेल्या वर्षी तुम्ही टीव्ही मध्ये बघता किती लोक असतात पंढरपूरमध्ये, फुल गर्दी असते ना मुंग्यासारखी. बघा, गेल्या वर्षी 35 लाख लोक होती. किती? त्या वर्षी अजून जास्त. त्या फॉरेन वरनं दिंडी आली, बाहेरच्या देशातले ते हाफ चड्डी हाफ स्कर्ट वाले, आणि आपल्या देशातले त्यांच्या बरोबर असे 3,500 किती जास्त लोक आले. गेल्या वर्षी 10 ते 15,000 लोक बाहेरच्या देशातली आपला सोहळा बघण्यासाठी येतात. त्यांना नवल वाटतं, अरे भारतामध्ये एवढी मुंग्यासारखी माणसं. बघा, वाखरीपासून तुम्ही टीव्हीत बघत असेल, वाखरीपासून पंढरपूरच्या मंदिरापर्यंत लाईन असते, लागलेली असते, मुंग्यासारखी माणसं. मध्ये डिवायडर असतो, या बाजूला ज्ञानोबाची पालखी, या बाजूला तुकोबाराची पालखी, आणि लोक आनंदानं बेहोश होऊन नाचतात. त्या बाहेरच्या लोकांना प्रश्न पडतो, त्या गरीबड्या लोकांना कशाचा एवढा आनंद होतो? त्यांना काही उमगतच नाही, त्यांना कोडं पडतं.
आपली लोक बघा, ह्या बाजूला कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणताय, पलीकडल्या बाजूला माऊली माऊलीचा गजर चालू असतो, इकडे ठोबा रखमाय, किंवा प्रत्येक बाजूला प्रत्येक दिंडी मधला माणूस कुणी गवळण म्हणतं, कुणी भारुड म्हणतं, कुणी मनोरे करतं, कुणी फुगड्या खेळतं, कुणी आनंदाने बेहोश होऊन नाचत असतात. ते बाहेरची जी लेडीज आहे ना, हाफकटवाली, त्या हाफकटवाली, काय झालं, एका शाळेमध्ये मी अख्खं रामायण सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सेतुबंधन, विभीषणाचा अभिषेक, रावणाला कुणी मारलं, कसं मारलं, सगळं सांगितलं. आणि मग एका पोरगी त्यात तिला मारत होती, तिचं लक्ष नव्हतं. ए बाई, रावणाला कुणी मारलं? ती म्हणते मी नाही मारलं. आता तुझं शाळेत लक्ष होतं, रावण सापडणार आहे का तुला? तू तिला मारत होती, आता रावणाला कशी मारणार तू? मग काय भानगड आहे तुमचं लक्ष? तुमचं लक्ष, मोठ्याल्या पोरांचं लक्ष बघा. 10वीला किती जण पोरं आहेत? 10वीला किती आहेत? मग 10वीच्या पोरांना हात खाली करा. त्यांचं लक्ष, मुलांनो, लक्ष अभ्यासाकडे द्या. इकडं तिकडं बघूच नका. काय होतंय, काही पोरं एखादं अर्ध बरं का अपवाद, एखादं पोरग त्याचं लक्ष अभ्यासाकडे नसतं, पण ते इकडं तिकडं बघतं, तिकडं बघतं. आणि जर कोणी चुकून त्याच्याकडे बघितलं तर ते मनातच म्हणतं, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे आमदार तू होणार आहे. पण बघा सर, मी काय म्हणतो आता, त्याचं मुख्य कारण सांगतो. महाराष्ट्रामध्ये, मोठ्या मुलांनी ऐका, महाराष्ट्रामध्ये एवढं प्रदूषण झालंय, प्रत्येक गावामध्ये प्रदूषण, प्रत्येक गावातली 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. आणि कोणती? जी आता नीट शिकत नाहीत, सरांना मागं बोलतात, आई वडिलांचं ऐकत नाहीत, नीट अभ्यास करत नाहीत, आपलं करिअर घडवत नाहीत, नोकरी धंदा पकडत नाहीत. आणि नोकरी जर मिळाली नाही तर छोकरी कुठून मिळणार? गेल्या वर्षी तुम्ही टीव्ही मध्ये पाहिलं असेल, सोलापूरच्या कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला होता. 30 ते 35 वर्ष झाली तरी मुलांची लग्न नाही. 700-800 मुलं त्यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला. आणि मोर्चा काढल्यावर कलेक्टर काय करणार आहे? एवढ्यांना कलेक्टरला एवढ्या पुरे आहेत का? आणि असल्या तरी देईल का तो? मग कलेक्टरच्या कचेरी पुढे जाऊन नाचायला लागल्यावर मग त्या पोरगा, कलेक्टरनी दरवाजा उघडला नाही. मग ह्या पोरांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली, उड्या मारायला लागली आणि म्हणायला लागली, आम्ही लग्नाळू. आता काय कलेक्टर बोंब मारणार आहे? पहिलं नीट करिअर करा, नीट शिका, कामधंदा करा, नोकरी करा, कोणताही व्यसन. कारण काय, कोणतीही मुलगी बघा, तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत 20 वर्ष लागतात. बालवाडी, अंगणवाडी, हायस्कूल, प्राथमिक, कॉलेज पर्यंत 20 वर्ष लागतात. पण तुम्हाला बिघडवण्यासाठी एखाद्या पुढाऱ्याबरोबर धाब्यावर गेला, एका दिवसात बिघडतो. एखाद्या डीजे पुढं, ऑर्केस्ट्रा पुढं नाचायला गेला, तिथं एखादा पंटर असतो, तो म्हणतो अरे लई जमलेला दिसतो, घे माझ्याकडे टॉनिक आहे. एका दिवसामध्ये तुम्हाला बिघडवतात. तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. पण तुम्हाला बिघडवण्यासाठी एखाद्या पुढाऱ्याची किंवा डीजेची 1 दिवसाची संगत पुरेशी आहे. म्हणून जो शहाणा असेल त्याने पुढाऱ्याबरोबर डीजे पुढं जाऊच नाही. तर आता मी काय सांगत होतो, लोक आनंदाने नाचत होती. पंढरपूरला दोन्ही बाजूला ज्ञानोबाची, तुकोबाची पालखी होती. या लोकांना कसला आनंद होतोय? ह्या लोकांना एवढा कशाचा आनंद झालाय? कशाचा आनंदाने नाचतात? त्या बाहेरच्या फॉरेनर लोकांना प्रश्न पडतो, हाऊ हॅपी? आपल्या जोडीदाराला म्हणते. आणि आपल्या म्हाताऱ्या बायामध्ये डिवायडर असतात. त्या म्हातारीची बाईच्या मुटकी बाई, ती बाहेरची कटवाली, अशी डोकावते, हाऊ वंडरफुल, हाऊ वंडरफुल. आपली ती गावठी म्हातारी म्हणते, ए भवानी, हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे, पंढरपूर. मग आपल्या संस्कृतीचा बाहेरच्या लोकांना एवढा हेवा वाटतो. मग आम्ही थोडेसे संतांचे अभंग का नको पाठ करायला? 2च अभंग पाठ करा. अवघाची संसार सुखाचा करीन, जगाचा नाही करता आला, स्वतःचा करा. आणि सावता मर्दांचा कांदा मुळा भाजी, म्हणजे आपल्या वाट्याला जे काम आले ते प्रामाणिकपणे करणं. आणि 3रा मीराबाईचा तो गुण घ्या, जैसी लागी लगन, मन लावून काम अभ्यास करा. आणि तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. मुलांनो, पाखरं पाहिली, पाखरांना कुठं खाद्य असतं? त्यांची आई त्यांना डबा करून देते. त्यांना कुठं पाणी असतं?
कुठे डांबरी रोड असतो तरी ते उडत उडत जातात, एखाद्या लहानशा झाडावर बसतात, फांद्या वागतात, पाहणाऱ्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय, परंतु मुलांनो त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा, मला मोठं व्हायचंय, मला मोठं व्हायचंय. मग मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे? तुमचा स्वतःवर विश्वास आहे? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव तुम्हाला देईल, त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट व्हाल. पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला देवाच लागेल. म्हणून स्वतःला इतकं खंबीर बनवा. खुद को कर बुलंद इतना, खुद को कर बुलंद इतना, हर बंदे से पहले खुदा पूछे बता तेरी रजा क्या है. काय पाहिजे तुला, तो देव देण्यासाठी बसलेला आहे. तो देव काय राक्षसांना मारण्यासाठी नाही, त्याच्या हातामध्ये कोणतं शस्त्र नाही. पहिल्या युगामध्ये देव राक्षसाला मारण्यासाठी जन्म घ्यायचा. राक्षस मारले का राम कृष्ण मच्छ कच्छ वराह हे सगळे अवतार राक्षसाला मारण्यासाठी झाले. पण कलियुगातला हा विठ्ठलाचा एकच अवतार आहे, कुणाला मारण्यासाठी नाही, तर सगळ्यांच्या मनातील जे वाईट विचार, वाईट विकार, विकृती, राक्षसी वृत्ती मारण्यासाठी आहे. आणि तो फक्त विटेवर बघतोय, कोण नीट वागतोय, कोण चांगला वागतोय, कोण काय करतोय, कोण काय खातोय. बघा, खाण्यावरून सांगतो, तुम्ही जे आता खाता ना मॅगी, कुरकुरे, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, नका खाऊ. घरची चपाती, अर्धी चपाती खाल्ली त्याच्यात ताकद आहे. आणि दुसरं, तुम्ही एक दुसरं खाता बघा, काळ्या पिशवीतून काहीतरी आणतात, ते काय असतं त्याला काय म्हणतात, काळ्या पिशवीत आणतात. चिकन ना, चिकन. चिकन कशाचं असतं बाळांनो? कोंबडी कुठली असते ती? पोल्ट्री फार्म मधली, बरोबर. मुलांनो नीट ऐका, एक सगळ्यात मोठं डेंजर ऐका, ती पोल्ट्री फार्म मधली कोंबडी असते. पहिल्या गावठी कोंबड्या होत्या, गावठी कोंबडी मोठी होण्यासाठी 65 दिवस लागतात. परंतु ती पोल्ट्री फार्म मध्ये काय करतात माहित आहे का, त्या कोंबडीला दे इंजेक्शन देऊन देऊन 30 दिवसामध्ये ती कोंबडी तयार होते, तिला विकली जाते. फक्त वजन वाढतं, केमिकल असतं आतमध्ये, ती कोंबडी फुगते, ती विकली जाते. ती कोंबडी आपण खातो, आपण फक्त फुगतो, ताकद येत नाही, ताकद नसते त्याच्यामध्ये. मटणामध्ये मला सांगा, दुकानामध्ये मटण खातात काही, कुठलं मटण असतं दुकानात विकायला? कशाचं असतं? बकऱ्याचं असतं का? बकऱ्याचं नसतं. आपल्याकडनं म्हातारी बैल, गाया, शेतकरी रोड झाली का विकतात खाटकाला. आणि खाटी काय त्यांची पूजा करतो का? धाब्यावाल्याला देतो. पंढरपूरमध्ये गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी बातमी टीव्हीला पाहिली असेल तर, सगळी गाडवं टेम्पोमध्ये भरून आषाढी कार्तिकी एकादशीच्या 8 दिवस अगोदर चोरी झाली होती. पंढरपूर मधली सगळी गाडवं, 500-600 गाडवं, आणि ती गाडवं चोरांनी जे सगळ्या बाजूचे धाबे आहेत ना, गर्दी होती ना, त्या धाब्यावर विकली. आता विकली. आमचे पुढारी तिकडं येतात, पंढरपूरला येतात, तिथं खाण्यासाठी लोकांना पैसे देतात, पंगत देतात, पण तिथलं ते बुंदी शिरा ते खात नाही. ते काय करतात, रिटर्न फिरले का धाब्यावर जातात. आणि धाब्यावर कसलं मटण असतं, कशाचं मटण होतं? आणि मला सांगा, ज्या प्राण्याचं मटण, मग हा पुढारी ह्या पक्षाला लात मारतो, त्या पक्षात जातो, तो पुढारी त्या पक्षाला लात मारतो, ह्या पक्षात. म्हणजे कशाचा गुण आला? जसा आहार तसा विचार. आणि दुसरं बघा, जेवढे रोग आले या मागे, जेवढे रोग आले तेवढे प्राण्यामुळे आले. आता कोरोना झाला होता, पहिला स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, हा कोंबड्यामुळे आला, बकऱ्यामुळे आला, बरोबर. बर्ड फ्लू तुम्हाला माहित नाही, तुम्ही लहान असाल. आता जो कोरोना आला तो वटवाघोळामुळे आला. चीनमध्ये एका प्राण्याला झाला आणि त्याचा प्रसार झाला. मध्ये एक रोग आला होता, तो डुकरामुळे झाला. मग सगळ्या प्राण्यामुळे जे रोग होतात, मग त्याचं मटण आपण कशाला खायचं? मला सांगा, एखादं बकरी इथं गाडी खाली चेवांधली आणि तिथं रक्त निघालं, तर तुम्हाला ते बघताना फार गोड वाटेल का? पण तेच बकरी दुकानामध्ये बस मुलांनो, आयुष्यामध्ये त्याचा परिणाम काय होतो? जे खातात ना केसाळ प्राणी, बकरीचं काय करतात, लोकरीचं बकरीच्या काय बनवतात? भोंगडी. म्हणजे आपण जर प्राण्यांना, ज्या केसाळ प्राणी, कोंबडी, बकरं, कोणाचंही मांस खाल्लं तर आपल्याला बघा, बऱ्याच वेळा लहान मुलींना जास्त आपल्या अंगावर जे केस येतात ना, ते केसाळ प्राण्याचं आपण मटण खातो. काही मुलींना
जिभेवर सुद्धा आपल्या ओठावर येतात मुलांसारखे. म्हणून नका खाऊ मटण. फक्त बस आयुष्यामध्ये शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं, आयुष्य कमी पडेल, हसा इतकं, आनंद कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा फासा, निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा पद्धतीचं प्रबोधन या ठिकाणी आपण केलं. पुन्हा एकदा आपणास विद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीनं आजचा हा छोटासा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. पाठीमागचे विद्यार्थी उभे राहायचे आहेत.